आणि त्याच्या कृपेनं पुन्हा निर्माण होतंय. त्याला परब्रह्म लिंग म्हणतात आणि त्या परब्रह्म लिंगाचा एक अंश गुरु हे आहेत म्हणून गुरुला परमब्रह्म म्हणलेलं आहे. अशा सर्व 6 विशेषणाने संपन्न असणारे त्यांच्यात एक आणि आमचे गुरुमावले राष्ट्रसंत त्यांच्यात एक आणि त्याग ही एक गोष्ट त्यांच्यात अधिक होती. पहा त्यांचं काय आज या कलियुगामध्ये महान संत ते आज आपल्याला ते लक्षात येण्यासारखी गोष्ट आहे आणि प्रत्येकाचा अनुभव पण आलेला आहे. पण कोणाला जाणवत आहे कोणाला नाही जाणवत. पहिलं होतं ते साक्षात्कार होता, आता ते संकेत होत. थोडे संकेत, कारण ते साक्षात्कार बघण्याची आपली दृष्टी नाही. आपल्याला संकेत सुद्धा मिळू शकतात. त्या संकेतावर आपण समजायचं की असं का विचार केल्याबरोबर तेच त्याला सापडतंय. पण ह्या गोष्टी आचरणात असत्या नसत्या तर ते स्वप्न कसं. राष्ट्रसंत ह्या मार्गानं त्यांचे पूर्ण तंतोतंत लागणं होतं. म्हणून आजही ते आपल्या प्रत्येकाच्या हृदयात मावले आहेत. त्यांचं त्याग जीवन, एवढा त्याग आपल्या कोणात असणार आहे तेवढा काय करू शकतो आपण, त्या अंशाने आपण चालण्याचा प्रयत्न करायचा. फक्त माऊलीचा त्याग त्यांच्या जीवनात, त्यांचं शिक्षण करीत असताना डॉक्टर पदवी मिळवली आणि डॉक्टर झाल्यास दवाखाना टाकला. छोटे पहिले दवाखाने आयुर्वेदिक चालू झाला. पेशंट येतात त्यांच्याकडे. माऊली पूजाला बसलेली होती. डॉक्टर कुठे पूजा करायला, डॉक्टर कुठे पूजा करायला. असं 2-3 वेळेस झालं. पूजाला त्यांना वेळ लागायची असते. त्याच्यातला एखादा माझ्यासारखा एखादा असतोच कोणतरी माणूस डॉक्टरने पूजा करीत आहे तर पूजाच करीत असो. डॉक्टरी कशाला करायची असं म्हणल्याला ते समजलं त्यांना. त्याच वेळा त्यांनी डॉक्टरकीचा त्याग केला. दुसऱ्या दिवशी दवाखाना उघडला नाही. डॉक्टर ही सत्य गोष्ट बरं का. आता तुम्ही डॉक्टर समोरच म्हणून म्हणायला. नंतर त्यांनी हिमालयात जाऊन तप साधना केली. साधना तर काय ते आतापर्यंत अनुष्ठानाचं रूपाने करतच होते. नंतर ते सिंहासनारूढ झाले. मी थोडक्यात सांगतो, टाइम थोडा मी टाइमच्या पुढे जाऊ देत नाही. कुणी घाबरू लागायचं. एकच चरण झालंय, कवर सोडित नाही वाटत तुम्हाला. सिंहासनारूढ झाल्यात काही थोड्या दिवसात त्यागासाठी सांगत. थोड्या दिवसात त्यांना जगद्गुरूची ऑफर आली. जगद्गुरु व्हा. त्यांनी ते सुद्धा नाकारलं. नको म्हणले मला. का? त्या पदावर गेल्यास बंधन आहे. त्या बंधनात पाहावं लागते. मला सामान्य जीवात राहून ह्या जीवाचा उद्धार करण्याचा मार्ग मला धरायचा आहे. बघा आपल्यासाठी त्यांनी केवढे त्याग केले. तर आणि असा त्याग जीवनात आल्यानंतर परमेश्वर तिकडे जायची गरज नाही. आपल्या जवळ येते परमेश्वर. नंतर पुन्हा गुरु महाराज गावागावी प्रवचन करायचे, कीर्तन करायचे, अनुष्ठान करणे शिकायचे. अनुष्ठान त्यांचं 1 दिवसाचं काय हो. आपण किती फराळे करतो, एखाद्याच करतो, सुगा करतो, काय करतो. रोजच्या जेवणापेक्षा जास्त फराळ जास्त करतो. आपले उपास म्हणजे मजाने खायचे उपास. त्यांचे उपास तसे नव्हते. 7 दिवस लिंबाचा रस, 7 दिवस घ्यायचे दूध, 7 दिवस बेलाचा खाण्याचा रस. एक ठराविक त्यांचं माप राहायचं. तिखट घ्यायची, किती घ्यायची, असं त्यांची. गुरुमाऊलीला बरेच शिष्य पण असतात. टप्प्यावर म्हणे तुम्ही आता अनुष्ठान करू नका. तर त्याने ऐकून घ्यायचं. अरे तुम्ही करू नका म्हणाय, पण तुम्ही जे भक्त माझ्याकडे येतात तुम्हाला देण्याकरता माझं काहीतरी असायला पाहिजे ना, तर देईल मी. माझ्याजवळ असलं तर देईल. म्हणून त्याच्यासाठी मी करते. बघा आपल्याकरता
किती त्यांनी ते केलंय असा त्यांचा आपल्याकडे तळमळ होती. त्यांनीच आतापर्यंत जे कीर्तनकार, भजन करे, गायक, वादक हे स्वप्ते त्यांच्यामुळे जास्त पोहोचले. एक म्हणजे एकच शिवाचार्य असे जर सगळे असते शिवमय उशीर होता. पण चला आपल्याला ते काय आपल्या नशिबात नसत. आपण जास्त दुसरं काही करू शकत नाही. अशा प्रकारे माऊलीची वृत्ती आणि त्यांची